शिवूर गावचे उपसरपंच शोधणाऱ्याला लाखांचं बक्षीस. गावचे रहिवासी नसताना ग्रामपंचायत सदस्य झाले कसे, शासनाला विचारणा. निलंगा तालुक्यातील नेहमी चर्चेत असणारा शिवूरगाव या गावात मोठमोठे अजबच प्रकारचे फलक झळकले. ते पाहून वाचून अनेक ग्रामस्थांना धक्का बसलाय. होय, शिवूर ग्रामपंचायतचे उपसरपंच शेषेराव बंडगर मामा असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र शासनाच्या अधिकृत मेरी पंचायत या ऑनलाईन पोर्टलवर चक्क सदस्यालाच उपसरपंच करण्यात आले. तर मजेशीर गोष्ट म्हणजे 3 सदस्य हे शिवूरगावचे रहिवासी सुद्धा नाहीत. ग्रामपंचायत तर लांबीची गोष्ट, मात्र याच मेरी पंचायत पोर्टलवर चक्क नावात आणि फोटोमध्ये मोठी विसंगती आढळून आली आहे. गावातील तरुण मंडळींचं म्हणणं आहे की शासनाने त्वरित या संदर्भात सखोल चौकशी करावी आणि सत्य तरुणांसमोर आणावं, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील देण्यात आलेला आहे. या पोर्टलवर नियंत्रण पंचायत समितीच असतो का, ग्रामपंचायतचा, हे BDO यांनी स्पष्ट करावं अशी मागणी करत 3ही आणि अनोळखी महिला पुरुषांना सदस्य कधी आणि कोणी केलं, त्यांचा शोध प्रशासन आणि प्रशासनाने लावावा आणि अदृश्य झालेले आमचे गावचे उपसरपंच शेषेराव बंडगर मामांना शोधून शिवूर गावात आणून आमच्या समोर आणून द्यावा, अशी अजबच मागणी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे करण्यात आली. बघा, ऐका आणि मागणीसह तरुणांचे आक्रोश समजून घ्या. निलंगा तालुक्यामध्ये अनेक प्रकार या ठिकाणी घडत आहेत आणि ते घडत असताना आज शिवूर गावामध्ये ग्रामपंचायतच्या वतीनं एक शासनाचं वेब पोर्टल आहे, जे आपण मेरी पंचायत असं म्हणतो. त्या वेब पोर्टलवरती अक्षरशः सदस्य वेगळे, ईमेल ID जीमेल ID सेम, ईमेल ID सेम आणि मोबाईल नंबर सेम, मात्र ग्रामपंचायत सदस्य ही दुसऱ्यांचे फोटो घालून या ठिकाणी करण्यात आले आणि त्याच्यामुळे गावकरी संतप्त झालेत, युवक संतप्त झालेत. अक्षरशः ते रस्त्यावर येऊन ते बॅनर लावले तर उपसरपंच आम्हाला शोधायचा आहे, सापडल्यास लाखो रुपये देण्यात येईल, अशा पद्धतीने त्यांनी फलक या ठिकाणी लावलेला आहे. काय कशा पद्धतीचे या ठिकाणी तुम्ही जे फलक लावला, कशासाठी लावलं हे फलक? हे आम्ही उपसरपंच शोधण्यासाठी फलक लावलेला आहे. जी ओरिजिनल उपसरपंच आहेत ते शेषराव बंडगर आहेत, पण इथं पोर्टलवर त्यांनी 2022 ते 2027 पर्यंत त्यांनी शफी पटेल म्हणून नावाच्या व्यक्तीनं उपसरपंच पद भोगता येतो. पण ओरिजिनलमध्ये एक आहे आणि सदस्य पण ते आमच्या गावचे पण नाही, नाव पण नाही, टोटल चुकीचं आहे ते. आता ही जे वेब पोर्टल शासनाचं आहे त्याच्यावरती अशा मेरी पंचायत त्याच्यावरती जर येत असेल तर शासनाची चूक म्हणा, ग्रामपंचायत चूक म्हणायची? ग्रामपंचायतीची चूक आहे, पण शासन पण त्याच्यावर कंट्रोल करायला पाहिजे, त्यांना लक्षात द्यायला पाहिजे, पण ते पण त्यांचं पाठराखण करतात. या संदर्भात तुम्ही काय माहिती वगैरे पाठपुरावा काय केले? पाठपुरावा केले, BDOला पाठपुरावा केलेला आहे, पण त्यांनी पाहू, निवेदन द्या, तुम्ही अर्ज द्या, आम्ही पाहू, त्याची चर्चा करू असं बोलतात. उडाउडीचे उत्तर देतात. कोणाला शोधतात? आम्ही उपसरपंचाला, ओरिजिनल जे उपसरपंच आहे, आम्ही जी गावांनी लोकशाही पद्धतीनं जी उपसरपंच निवडून दिलेला आहे, शेषराव बंडगर यांना दिलं होतं. तर त्यांना शोधतोय, तर आम्ही पोर्टलवर आम्हाला दुसरं सापडल्यामुळे आम्हाला कळत नाही की खरा उपसरपंच कोण आहे. आणि भेटल्यानंतर म्हणजे कोणी शोधून दिलं तर आम्ही त्यांना खूप काही बक्षीस देणार आहेत. शिवप्रतिष्ठान बघा, शिवप्रतिष्ठानवरती बक्षीस देण्यात आहे. शोधा बरं का, सुरुवात करा. कुणाला शोधलेला? उपसरपंचाला. काय करतो काम? शेती. किती आहे? 12 एकर. पेरणी केलो का? नाही, अजून नाही. पाऊस पडणार. पाऊस पडेना आणि तुम्हाला का ग्रामपंचायत जमीन देणार? जमू देणार. असं झालं का? का थांबलं तुम्ही? उपसरपंच शोधायला, शोधून दिल्यावर बक्षीस त्याला. कोणतं गावचं सरपंच? शिवूर गावचा. शिवूरगावचा. सापडणार शोधलो तुम्ही? हा, शोधलो. काही असे युवक आहे तिथं, काय कुणाला शोधताय, काय बॅनर लावलाय, कशा? उपसरपंचाला शोधत आहोत. आम्हाला सांगण्यात आलं होतं गावामध्ये की उपसरपंच जे आहे ते शेषराव बंडगर अशा नावाचा व्यक्ती आहे, पण आम्ही पोर्टलवरती बघायला होतो शफी पटेल आहेत आणि त्याच्यामध्ये हे आपलं रब्बाना अजमुद्दीन शेख यांचं नाव आहे. पटेल आहेत. हा, पटेल यांचं हे आहे. तर फोटो आहे हिंदूबाईची आणि हे आमच्या गावचे दोन्ही पण सदस्य नाही आहेत. कोण? राजेंद्र प्रभुराव सूर्यवंशी. हो. आणि रब्बाना अजमुद्दीन पटेल. हा, हे आमच्या गावचेच नाही आहेत, म्हणजे शिवूरगावचे रहिवाशीच नाही आहेत आणि सदस्य पण नाही आहेत. फोटो कोणाचे ते आम्हाला माहिती आहे, ते तर आम्ही शोधत आहोत. अरे, हे नाव तर वेगळं दिसतंय, फोटो वेगळे दिसते. मग ते आम्ही त्यांना तेच शोधत आहोत की बाबा आमच्या गावचे नाहीत तर मग गेले कुठे, गावचे असतील तर आम्हाला शोधून द्या. शासनाला का बघा भांडं पेटवायचं का म्हणलं तुम्ही? कारण नाव आहे. आता इथं एक उपस्थित मुद्दा केला तर मी त्याला थांबिलो. आता मी ते खोडून काढतो. इथं रब्बाना अजमुद्दीन पटेल जे आहे ते मुस्लिम समाजाचं, म्हणजे मुस्लिम समाजाचं अशी नावं असतात आणि फोटो आहे हिंदू महिलाचे. आता ही दोन्ही समाज अवमान नाही का?
शासनानं बारकाईनं याची पाहणी करणं, बघणं आणि वेळेस ग्रामपंचायतीला आदेशित करणं हे शासनाचं काम आहे. BDO साहेब बघा, तुमच्या कार्यकाळात होत असेल सर, आता इथं हिंदू मुस्लिमची संघर्ष पेटण्याचं मार्गावर होती, परंतु सर्व ग्रामसेवक ग्रामस्थांनी एकमेकाला समजून सांगून हा विषय लोकशाही मार्गाने आंदोलन करायचं हा त्यांनी निर्णय घेतला. बरोबर का? असं का? हो बरोबर आहे, बरोबर आहे. मी चुकीचं बोललो नाही नाही, बरोबर आहे. मन गडत कहाणी मीच सांगलो असं नाही नाही, तुमचं बरोबर आहे. बरोबर आहे. हो. काय तुमचं नाव काय? माझं नाव इकरार पटेल शिवर. इकरार पटेल. शिवर ही सोयरी का तुमचे? नाही नाही, आता हे जे बघलालं हे आम्हाला एक अजिबात वाटलं म्हणजे आमच्या का तुम्ही पटेल बघ- ना, इकरार पटेल हा. पटेल आता हे रब्बर आमचे पटेल नाही ती महिला आमच्यातली नाहीच ती महिला. नाव तर कोण दिसलेलं आहे? आता नाव रब्बाना अजमुद्दीन पटेल आहे. हा. महिला हिंदू दिसलेल्या त्याच्यावर फोटोमध्ये. फोटोमध्ये टिळा हे तर दिसला एक नाही. तुम्ही सदस्य आहे. हे बी नाही. आता हे राजेंद्र प्रभू सूर्यवंशी आमच्यातला रहिवासीच नाही आहे. तुमच्याकडलेच नाही. आणले कुठून तो झाला कसा. बरं उपसरपंच कोण आहे? उपसरपंच आता शशराव शंकरराव कारभारीत बंडगर बंडगर. मामा. हा बंडगर मामा. आता दिसलेलं कुठं? आता त्यांचं तरी तर नावच गायब आहे. की तुम्हाला माहिती आहे का कोणतं पोर्टल आहे ते शासनाचं? आता हे आम्ही का जुन्या मेरी पिढीतल्या पंचायत म्हणून मेरी पंचायत शासनाचं पट- पोर्टल हा, आहे, बरं का? हम्म. त्याच्यावर असे येणं म्हणजे बरोबर आहे का? आता ते शासनाच्याच पटोला म्हणजे ते खरंच आहे की खोटं कसं म्हणता येते आपल्याला. ते खरं आहे. हा खरंच आहे ते. मग तुम्हाला मान्य आहे की आता बडगर साहेब उपसरपंच नाहीत? नाहीत त्याने. आता आम्हाला माहित आणि हे होतं पण सदस्य तुमचे? ज्या वेळेस निवडणूक झाली या इथं ग्रामपंचायतीमध्ये जे सरपंच उपसरपंचाची निवड झाली, हं. भानुदास सूर्यवंशी हे सरपंच हं. आणि शशराव शंकरराव बंडगर हे उपसरपंच या ठरलेले होते पद दोन्ही बी. अच्छा. आता अचानक हे बॅनर लावल्यात पोरांनी बघतात तर काही सगळं वेगळं दिसलं इथं. आता तुमच्या माहितीसाठी मी सभासद सांगतो निवडून आलेली इथं. हा, लिहून आणलो का? हा लिहून आणलो मी. हा, जे ग्रामपंचायत झाली आमची सांगा सांगा. राजाराम मुकिंदा जाधव कोणी ते सदस्य सदस्य आहेत? हा. दिनकर पांडुरंग तुगावे, हं. उमाबाई किसन कांबळे, हं. शेषराव शंकरराव बंडगर हे उपसरपंच, हं. शेपी आमीर पटेल, हं. सुमनबाई गंगाधर बंडगर, हं. नीताबाई रावसाहेब निडवणे, हं. मिलनबाई उमाकांत टकले, भामदास राघोबा सुरवंशी हे सरपंच. म्हणजे लोकशाही पद्धतीने निवडून आलेले हे खरे सभासद आणि अच्छा. त्याच्यात ते सरपंच उपसरपंच. बाकी बाकी आता हे मध्ये काका गोंधळ झाले काय झालं आम्हाला कळायला मार्ग. खेळ मांडला म्हणा की. हा का आलो? उपसरपंच शोधायचे हाताला का झालंय? पडला तरी पण आला आणि शोधून दिल्यावर शिंदेवर बक्षीस आहे शिवप्रतिष्ठान पण का आलं बाबा? उपसरपंच शोधा. शाळेत होतोस का? का नाव आहे? ज्ञानेश्वर बिरादर कुणाला शोधायला होतं? उपसरपंचाला. बघा, ही सगळेजण ग्रामपंचायतचे उपसरपंच बंडगर मामाला शोधत आहेत. आता पाऊस आल्यामुळे जर आम्ही आत येण्याचं काम करूया. आता सध्या तिला 3 प्रश्न निर्माण होतात. एक तर मेरी पंचायत हे पोर्टल चुकीचं असेल. 2, शासनानं जर हे पोर्टलवर ह्यांचे नाव घातले असतील तर नजर चुकीनं झालंय का जाणीवपूर्वक ग्रामपंचायतच्या वतीनं करण्यात आलंय? 2, तिसरी गोष्ट, या पोर्टलच्या माध्यमातून ज्या सदस्यांचं नाव घातलेत, जे मुस्लिम समाजाचे नाव आहे आणि हिंदू समाजाची महिलांचे फोटो आहे, ही सरळ सरळ अपमान आहे, महिलांचा अवमान आहे. त्यामुळे तातडीनं माननीय BDO सतीश पाटील सरांनी याची दखल घेऊन त्वरित ह्याच्या संदर्भात कारवाई करणं अत्यंत गरजेचं आहे. अन्यथा गावागावामध्ये अशा जर चुका होत असतील तर ग्रामीण भागातले कसे लोक असतात, जे शासनाचं वर आलं तेच खरं म्हणतात. त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये काही पण होऊ शकतंय. त्याच्यामुळे तातडीनं कारवाई करणं अत्यंत गरजेचं आहे. मी असलम दारेकर, APN मराठी न्यूजसाठी शिरूर, निलंगा. अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.